आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कल्पेश, कल्पेश कुठे गेला? तिकडे बघ. कल्पेश, कल्पेश. रुद्र, हे रुद्र. कल्पेश कुठे गेला हा? रुद्र, यार तू काय करतोयस? तो माणूस काही सरळ नाही यार. हे बघ काहीतरी भलतच घडून बसेल. कल्पेश, काही काम होतं का साहेब? साहेब काही काम होतं का? तुमचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? हो, राणीसारखं ठेवायचंय साहेब मला गौरीला. पण ते आता दासीसारख्या राबतायत आणि हे बदलायला मी तुला मदत करेन. गौरीजींवरचा भार हलका कर. आजपासून नोकरी कर माझ्याकडे. खरंच साहेब? साहेब देव माणूस आता तुम्ही. साहेब किती उपकार आहेत तो तुमचे माझ्यावर. तुमच्या ह्या उपकारांची परतफेड ह्या जन्मात तरी मला शक्य नाहीये साहेब. किती करताय तुम्ही माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या संसारासाठी. का करताय हे सगळं? तुझ्या मनातलं सगळ्यांसमोर आणायला. आता तुझे वाईट हेतू तूच तुझ्या तोंडाने कबूल करशील आणि गौरीजींच्या आयुष्यातून कायमचा निघून जाशील. कॉंग्रॅच्युलेशन, सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन, सेलिब्रेशन, अभिनंदन पार्टी. माझा हिस्सा, माझा हिस्सा. हे तुझा कसला हिस्सा रे? पार्टीचं बोलतोय ना? मग एवढं खुश झाला म्हणजे नक्कीच पैसे मिळाले असणार. मग आमचा हिस्सा नको का? सासरे बुवा, काय जेव्हा पाहिलं तेव्हा पैसा पैसा पैसा. अहो जॉब लागलाय तुमच्या जावयाला. अभिनंदन बिभिनंदन कराल का नाही आमचं? घ्या पेढा खा. घ्या नीट पेढा खा. सासूबाई, सासरी बुवांना थोबाड जरा नीट ठेवायला, नाही तर कायमचं बिघडवून टाक. हो सासूबाई तुम्ही तोंड उघडा. आ बायको, ए बायको. अगे माझी गौरी, बायको कुठे आहेस तू? अगे येतेस ना? कमी येऊ? 3 महिन्याच्या आत या. 2. तू घाबरू नकोस, मी आलेच. आली माझी बाई. आता कसं? गौरी पटकन चल, पटकन अभिनंदन कर बरं माझं. अगं तुझ्या नवऱ्याला जॉब मिळालाय. नोकरी लागली बाळा मला. आता ना, आता मी तुला कमवून आणून देणार.
आणि संसाराला सुद्धा हात धरला. आता मी बिनकामाचं नाही राहिलोय. पैठणकरांकडे जॉबला लागलोय मी. त्यांच्याकडे? अहो, रुद्र साहेबांनी कामावर ठेवलंय मला. फार मोठा माणूस, मोठ्या मनाचा माणूस आहे. गौरी घे पेढा खा. आता आपला संसार पण इतकाच गोड होणार. आता बायकोचा हात लागला तर हा पेढा नक्कीच गोड झाला असता. वाह, काय गोड झालाय पेढा. आता उष्टा पेढा तर खावाच लागणार. बायकोचा हात लागला तर पेढा एवढा गोड झाला. आता ओठ लागल्यावर तर खावाच लागला. वाह वाह, वाह. बिट्टी, ए बिट्टी, बिट्टी. तिला एकटं सोड. का? काय एकटं सोडायचं तिला? अगं, एवढी आनंदाची बातमी तिला सांगू पण नको का? बाबाला नोकरी लागली तिच्या. किती आनंद होईल पुरीला. बिट्टी, ए सरक. ए अरे बाळा, अगं बाबाला काय घाबरतेस? तुझ्या बाबाला नोकरी दिली बरं का तुझ्या पार्टनरने. आता तुझा बाबा तुझी लाड करणार, तुला खेळणी आणणार, खायला आणणार, पैसा पण आणणार. का तू रुद्र सरांच्या मागे लागलायस? का त्यांना त्रास देतोय? आता फक्त नवऱ्याची काळजी करायची. आपला काही संबंध नाहीये. मी तुझी बायको नाहीये, कळलं? ठीक आहे, जा आणि जाऊन सांग सगळ्यांना. आहे हिम्मत नाही ना? मग मी जे सांगतो ना तेच करायचं. मला ना मजा येते तुझ्या रुद्र सरांना त्रास द्यायला. आणि आता तर त्यांनीच आपलं काम एकदम सोपं करून ठेवलंय. आता आपण रोज त्याच्या खोलीत जाणार आणि आपली सटकली तर नको त्याचा त्रास देऊ. मी पाया पडते तुझ्या. एवढा चांगला दिवस आहे आज, रडतेस काय? अगं मला नोकरी मिळाली की नाही आता, म्हणजे आता मी इथेच राहणार. आता मला माझी खरी ओळख लपवता येणार.
माझ्याकडे पैसाही येणार आणि एवढं सगळं चांगलं होत असताना तू रडतेस काय ग? डोळे पुस. मी साहेबांच्या घरी पेढे घेऊन येतो. बाईसाहेब येऊ का? हा या ना. बाईसाहेब आनंदाची बातमी द्यायची होती. काय? रुद्र साहेबांनी नोकरीवर ठेवलंय मला. आशीर्वाद. ताई रुद्र साहेब म्हणजे देव माणूस येतो. किती केलंय त्यांनी आमच्यासाठी. आमचा संसार सावरलाय त्यांनी. नाहीतर आजच्या जगात कोण करतं कोणासाठी एवढं. रेवती मॅडम घ्या पेढा खा. पेढे? मला नोकरी दिली रुद्र साहेबांनी. रुद्राने? हो घ्या ना. हो रुद्र आहेच चांगला. माझा मुलगा आहे ना शेवटी. त्याला कुणाचं दुःख बघवतच नाही. दोन घेते. मॅडम बॉक्सच घ्या ना. थँक्यू. चहा 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 नंदाई चहा आणला गरम गरम. चंदूशेठ मला शिकून घेऊ द्या काम. शिकून घेऊ दे म्हणजे तू माझ्या जागेवर कामावर आलाय का? म्हणजे माझं प्रमोशन झालं. अगोदर आहे ना मी हेड सर्वंट होतो. मग आता हेड सर्वंट नंतर काय असतं? काय असतं? काय तुझं शिक्षण पण माझ्या एवढंच झालं वाटतं. अरे हेड सर्वंट नंतर काहीतरी असेल ना. काहीतरी असेल. बरं मी मेन इकडचा. हा सगळं मला विचारून करायचं. म्हणूनच म्हणतोय मला करू द्या ना. तू करतोय? करा ना. घ्या इथे नंदाई ना द्या. नंदाई या. Who is he? Who is he? नाही हुईजी नाही. नवीन कामावर आलाय. मी गौरीचा नवरा. Oh my God! नाही गॉड नाही. हा गौरीचा नवरा. हा गौरीचा नवरा. आठवलं. हे गौरीचा नवरा. रुद्र साहेबांनी कामावर ठेवलंय मला घरात. ऑफकोर्स देणारच. त्या मेडच्या होल विलेजला काम देईन हा रुद्र. पण त्याला कोण सांगणार की हे घर आहे, रिहॅब सेंटर नाही. अँड यू आत्ताच्या आत्ता इथनं चालतं व्हायचं. गेट लॉस्ट. सोहा अगं असं काय बोलतीयस तू? बरोबरच बोलते. ही गँग घरात घुसायला बघते आणि तुम्ही त्यांचं वेलकम करताय. काय सुपर प्लॅन आहे ना. आधी ती एकटी आली, तिने सिंपथी मिळवली आणि आता तिची फॅमिली. कधी डल्ला मारतील आणि पळून जातील कळणारही नाही. पण नाही, मी हे होऊ देणार नाही. ए तू आत्ताच्या आत्ता इथनं निघ. गेट लॉस्ट. गेट आउट नाव. आत्ताच्या आत्ता इथून निघ. हे बघ मला तू अजून एक. काय चाललंय? रुद्र, आय वोंट टॉलरेट दिस इन माय हाऊस. तू याला सांग आपल्याला ह्याची गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता निघ. आणि हो, जाताना त्या मेडच्या फॅमिलीला घेऊन जा. मला हे नकोय.
आय डोंट वॉन्ट दिस डर्ट इन माय हाऊस. काही सगळ्यांची वाट लावायला येते दरवेळी. अक्कल वाटताना कुठे फिरायला गेली होती कुणास ठाऊक. रुद्र, तू सांगणार आहेस की मी बोलू? कोणी कुठेही जाणार नाही. गौरीजी इथेच थांबतो. रुद्र, अरे पण मी त्याला काम देईन. तो इथे नोकरी करणार आहे, चोरी नाही. त्यामुळे उगाच आकांडतांडव करू नका. रुद्रला याची दया यायला लागली म्हणजे आता माझं काम अजून सोपं होणार. साहेब, अहो साहेब, तुमचे खूप उपकार येतो माझ्यावर. काय काय केलं तो तुम्ही माझ्यासाठी. माझा संसार वाचवला तुम्ही, तो उभं करायला मदत केली तुम्ही. साहेब, अहो मी आयुष्यभर तुमच्या पायाशी राहीन साहेब. साहेब, उठ. तुला तुझा संसार सुखाचा करायचा ना, मग दिलेली जबाबदारी नीट पार पाड. मग आजपासून तू आमच्याकडे नाईट वॉचमॅन म्हणून काम करायचं. ठीक आहे साहेब. रुद्र सर, या माणसावर नका विश्वास ठेव. विश्वास ठेवा गौरीजी, मी हे सगळं तुम्हाला यातून सोडवण्यासाठीच करतोय. ठीक आहे, मग आजपासूनच कामाला. हो. तू बरायस ना रुद्र? पण मला वाटलं चांगला धरून हाणशील त्याला, पण कसलं काय? तू तर मेहरबान होतोस त्याच्यावर. मला हे अजिबात पटलं नाही. म्हणजे तो माणूस गौरीजींना त्रास देणार आणि तू त्याला कामावर ठेवणार आहेस? काय अर्थ आहे रे याला? म्हणजे एकीकडे आपण त्याला घराच्या बाहेर काढायचं म्हणतोय आणि दुसरीकडे तू तो कायमचा इथे राहील अशी व्यवस्था करतोयस. नक्की काय चाललंय तुझं? रुद्र, मी तुझ्याशी बोलतोय. मी मुद्दामच दिलीये नोकरी त्याला. का? गौरीजींची मदत करता यावी म्हणून. काय? अरे पण ही कसली मदत? माझा मेंदूच काम करेन असं झालंय. अरे आधी फक्त गौरीजींच्या मनात काय चाललंय ते कळत नव्हतं, आता तुझ्या मनात काय चाललंय तेही कळत नाहीये. माझ्या मेंदूचा पार भुगा होतोय. हे बघ रुद्र, मी मठ्ठे असा समज हवं तर, पण मला नीट समजावून सांग, तू नक्की काय विचार करून जॉब दिलायस त्याला? हे बघ पुष्पा, गौरीजी त्या माणसाच्या दबावाखाली येऊन वागतायत हे तर सरळ सरळ दिसतंय, पण का वागतायत हे मला शोधून काढायचंय. आणि जर हे शोधायचं असेल तर त्याच्यावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा विश्वास जिंकणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठीच मी त्याला नोकरीवर ठेवलंय. मला त्याला गौरीजींच्या जवळ राहू द्यायचं नाहीये, कारण तो नक्कीच गौरीजींना त्रास देतोय. म्हणून मला त्याला लांब ठेवायचंय. म्हणूनच मी त्याला नाईट वॉचमॅन म्हणून काम दिलंय. वा 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 वा, काय डोकं लावलंयस बाबा, एक नंबर. तरी मला वाईब्स येतच होत्या. ए पण मला सांग, त्या माणसाकडनं तू माहिती कशी काढणार आहेस? ते कळेलच तुला लवकर. पण तुम्ही काम कर,
त्याच्या युनिफॉर्मचं बघ, कारण तो आजपासूनच नोकरीवर हवा मला. जो हुकूम मेरे आका, मी लगेच कामाला लागतो. रुद्र सर, मला बोलायचंय तुमच्याशी. मी तुझं काम करून येतो. आलोच. बोला, काय झालं? तुम्ही नोकरी का दिलीत त्यांना? का म्हणजे चांगलंच आहे ना. नाही, बनायची काही गरज नव्हती. असं कसं? तुम्हीच म्हणाला होतात ना की आम्हाला दोघांना नव्याने संसार सुरू करायचा आहे. मग त्याला नोकरी मिळाली तर बरंच होईल. तुमच्या संसाराला मदतच होईल ना त्याने. पण तुम्ही आधीच खूप काही केलं आमच्यासाठी. आता हे कशासाठी उगाच? आणि सोहा मॅडम पण चिडतील. मी त्याला घरात काम नाही देत आहे, बाहेरचं काम देत आहे. त्यामुळे कोणीही चिडायचं कारण नाही. तरी पण गौरीजी, तो घरात नुसता बसून राहतो. त्यापेक्षा त्याला काम मिळाल्यावर 4 पैसे कमवू, तुम्हालाही बरं होईल. तुमच्या संसाराला हातभार लागेल, हो ना?